एक थेंबही पाण्याचा न टाकता अगदी चविष्ट असं गावरान पद्धतीने केलेलं तेल वांग. फक्त तेलातलं वांग बनवण्यासाठी इथे 7 ते 8 असे वांगे घेतलेले आहे. आता ते कापून घेऊ आणि तेलातलं वांग बनवण्यासाठी 7 ते 8 वांगे घेतलेले आहे. आता हे वांगे कापून आणि आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे काळे वांगे पडत नाही. आता वांगे कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले. या पद्धतीने मी वांगे कापून घेतले. आता पोळ्या झालेल्या आहे. तवा तापलेला आहे. छानपैकी शेंगदाणे भाजून घेऊ. आता शेंगदाणे खमंग असे भाजलेले. या शेंगदाण्यामध्ये फक्त शेंगदाणे घालायचे, बाकीचं काही नाही घालायचं. आता या शेंगदाण्यामध्ये 2 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे. त्या फोडून या शेंगदाणे आणि लसूण वाटून घेऊ. आता इथं पाटा स्वच्छ धुवून वाटून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने वाटून घेतलं. शेंगदाणे आणि लसूण वाटताना शेंगदाणे खूप छान भाजले गेले. खमंग असा सुगंध येत होता. आता हा शेंगदाण्याचा कूट काढून घेऊ. शेंगदाणे लसूण वाटून झाला. यामध्ये चवीनुसार मीठ, दोन चमचे धना पावडर, हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला. मसाल्यात एकदम थोडंसं पाणी टाकायचं. वांगे पाण्यातून काढले. या वांग्यामध्ये मसाला घालून घेऊ. वांग्यामध्ये मसाला टाकलेला आहे. या पद्धतीने चुलीला एकदम असा जाळ कमी. 3 चमचे तेल टाकले. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकले. या तेलामध्ये एक वांगे सोडून घेऊ. वांगे अलगद हलवायचे, त्यातला मसाला निघाला नाही पाहिजे. या पद्धतीने यामध्ये एकही पाण्याचा थेंब टाकायचा नाही. तेलातलं वांग आता पॅक असं झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं शिजवून द्यायचं. एकदम असा जाळ कमी आहे.